आणि मध्यंतरी 3-4 महिन्यापूर्वी मला असा प्रॉब्लेम झाला की मला वरती जायला पण पूर्ण दम लागत होता, पूर्ण हापा टाकत होते मी अक्षरशः. आणि एक दिवस असं झालं की मला म्हणजे ऍसिडिटीचा खूप डेंजर त्रास झाला. ऍसिडिटी इतक्या प्रमाणात वाढली की मला असं वाटत होतं की मला हार्ट अटॅक वगैरे येतो का काय, नाही का, आता म्हणजे माझं काही खरं नाही असं मला वाटलं. आणि मला टेन्शन काय आलं, कारण मुली होत्या, मला 2 मुली आहेत आणि टेन्शन आलं. मी टेन्शन मध्ये डॉक्टर आवाळे मॅडमला एक कॉल केला, मॅडम की मला खूप छातीमध्ये दुखते, नाही का, खूप धडधड होते, काय करू. मॅडम बोलल्या तुम्ही हॉस्पिटलला जावा, ECG करा. मी गेले DY पाटील मध्ये, ECG केलं, टुडिओको केलं आणि मग टुडिओको ECG मध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. तर ते म्हटले तुमचं हे करा, ब्लड टेस्ट करा. तर ब्लड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर मग ब्लड टेस्ट केलं. ब्लड टेस्टचे पण रिपोर्ट नॉर्मल आले. म्हणजे आजार तर काहीच नव्हता, फक्त हायपर ऍसिडिटीने माझं वेट वाढल्यामुळे मला त्रास होत होता. आणि 3 कंबूच्या बॉक्स मध्ये 85 वजन होतं. 85 kgचं वजन आता माझं डायरेक्ट 70 kg वजन आलंय. आणि मी स्वतः DSM मध्ये कंबूजाने काय घेतीच आहे आणि खूप चांगला रिझल्ट आलाय माझा. आणि माझा स्वतःचाच रिझल्ट मी शेअरिंग केला. आणि म्हणजे नाही का, त्या हायपर ऍसिडिटी मध्ये आहे ना, म्हणजे 3-4 महिने कंटिन्यू मला आहे ना रोजचं म्हणजे एक इंजेक्शन, नाही का, ऍसिडिटीसाठी रोजचं एक इंजेक्शन डेलीला चालू होतं. जेव्हा म्हणजे कंबूजा स्टार्टिंगलाच नवीन आपल्या मार्केटमध्ये DXL आलं, तेव्हा मी जे कंबूजा चालू केलं ना, तेव्हापासून ज्या दिवशीपासून कंबूजाची एक बॉटल यूज केली, त्या दिवशीपासून हॉस्पिटल लिटरली म्हणजे नाही का टोटली असं बंदच करावं लागला. म्हणजे चांगला एकदम खूप भारी प्रमाणात रिझल्ट आला. DXL.